नाटक बघून काय वाटलं आपला प्रश्न हा फार म्हणजे एक आम्हाला भावना व्यक्त करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रश्न विचारलेला आहे। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका करणारे प्राध्यापक खोसुरे सर यांनी अतिशय सुंदरपणे बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित असे अत्यंत महत्त्वाचे प्रसंग जे आहेत ते व्यक्त केलेले आहेत। त्यांच्या अभिव्यक्त भावनेतून त्यांनी व्यक्त केले, अतिशय प्रभावपणे व्यक्त केलेला आहे। आणि या नाटकातून प्रेक्षकांना आणि ज्यांनी जी बघितलं असेल लाईव्ह वगैरे ज्यांनी बघितलं असेल त्यांना निश्चितच बाबासाहेबांच्याबद्दल अत्यंत आदर निर्माण होईल आणि असला तो आदर अजून द्विगुणित होईल। आणि बाबासाहेबांच्या ज्या निस्वार्थीपणाने जे त्यांनी त्याग केलेला आहे, त्याचप्रमाणे माता रमाईने जे काय त्याग केलेला आहे ते अतिशय भावनावेश होणारा असा प्रसंग त्यांनी सादर केलेला आहे। त्यामुळे इथं उपस्थित असणारे प्रेक्षक, त्याचप्रमाणे लाईव्ह बघणारे प्रेक्षकांच्या डोळ्यातून निश्चितच अश्रू निघाले असतील अशा पद्धतीने त्यांनी ते व्यक्त केलेलं आहे। आणि त्याच्यामुळे एक बाबासाहेबांच्या कार्यप्रणाली आपल्याला एक माहिती होते कमी कालावधीमध्ये। आणि बाबासाहेबांचं जे काही संघर्ष त्यांनी केलेला आहे तो संघर्ष देखील आपल्याला संपूर्ण डोळ्यासमोर आपल्याला दिसून येतो आणि हे कमी कालावधीमध्ये ते आपल्याला दाखवतात। हे खरं म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण आहे। आणि त्यांचं जे काही वक्तव्य आहे, त्यांचे जे काही वाक्यांची रचना आहे ती अत्यंत असं दर्जेदार आहे आणि त्याला शब्दच नाही। आणि निश्चितच त्यांनी असे प्रयोग पूर्ण महाराष्ट्रभर करावे। आणि मी तमाम आंबेडकरी समाजाला एक विनंती करतो की आपण प्रत्येक आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने हा एक प्रबोधनाचा आणि बाबासाहेबांचा जीवनपट कमी कालावधीमध्ये दाखवण्याचा हा जो प्रयत्न आहे त्याचा पूर्णपणे सगळ्यांनी आपण लाभ घ्यावा असे मी तमाम महाराष्ट्रातील आंबेडकरी प्रेमींना मी आवाहन करतो, विनंती करतो। आणि खोसुरे सर आणि त्यांची जी टीम आहे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे आणि अत्यंत चांगलं टेक्निकली त्यांना जे काही असिस्ट करणारी जी मंडळी त्यांनी देखील त्यांना अत्यंत तंतोतंत असं वेळेचं साधत संभाषणाचा जो काय त्यांची जी शृंखला असते ती त्यांनी फार चांगल्या पद्धतीने साधलेली आहे आणि उत्कृष्ट प्रमाणे त्यांनी सादरीकरण केलेलं आहे। आम्ही आजच्या या भीमजयंती महोत्सवाचे समितीच्या वतीने मी अध्यक्ष दिलीप बागोल म्हणून आपले सर्व खोसुरे सर त्याचप्रमाणे त्यांची सर्व टीम जी आहे त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो। धन्यवाद सर, जय भीम।